हे चित्र तुम्ही पाहिलंय का? ही ती वेळ आहे जेव्हा सीता मातेला भूदेवी आपल्या कुशीत घेत आहेत. आई स्वतः पुढे आलेली आहे आपल्या कन्येला घेऊन जाण्यासाठी. आजूबाजूला उभे असलेले ऋषी मुनी स्तब्ध झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि वेदना आहेत. लव आणि कुश आईला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात आक्रोश. आकाशही जणू काळवंडलं आहे. संपूर्ण वातावरण दुःखाने भरून गेलं आहे. श्रीराम स्तब्ध आहेत, डोळे लाल झालेले, अश्रूंनी दाटलेले. त्यांना काय घडतंय यावर विश्वासच बसत नाहीये. तिच्यावरून नजर हटतच नाहीये. लक्ष्मणांचे मस्तक खाली झुकलेले, दुःख, असहाय्यता आणि वेदना. आणि सीता माता त्या मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या रामांकडे बघत आहेत. भूदेवी आपल्या कन्येला परत नेत आहे. पण का बरं? कारण सीता मातेच्या चरित्रावरचे संशय अजूनही थांबले नव्हते. अग्निपरीक्षा दिल्यानंतरही, वारंवार स्वतःची पवित्रता सिद्ध केल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर प्रश्न केले जात होते. ही फक्त एका स्त्रीची कथा नाही, ही त्या प्रत्येक वेदनेची कथा आहे जिथे सत्य सिद्ध करूनही संशय संपत नाही.